कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ, केंद्राकडून 3,15,000 कोटींचा निधी मंजूर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार का? 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेतकरी कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यावर नेमके कधी जमा होणार? शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजना हप्ता बंद होणार या अफवांवर विश्वास ठेवून चिंतेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम कधी मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। शेतकरी बांधवांनो, आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एक मोठी अफवा पसरत होती। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा नमो शेतकरी योजना हप्ता बंद होणार आहे, अशा चुकीच्या बातम्या सध्या बघायला मिळत आहेत। पण याचे सत्य काय आहे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फार्मिंग हेल्पलाईन चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑलवर सेट करा। शेतकरी बांधवांनो, शासनाकडून अद्याप असा कोणताही GR किंवा निर्णय आलेला नाही आणि नमो शेतकरी योजना हप्ता बंद होणार नाही आणि कोणत्याही पात्र शेतकऱ्याला यातून वगळले जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की नमो शेतकरी योजना बंद होणार नाही। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागणाऱ्या निधीची तयारी सुरू आहे आणि सहकार मंत्र्यांनीही याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आता शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला एक जोरदार लाईक करा आणि फार्मिंग हेल्पलाईन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, आत्ताच पीएम किसान योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता ती बातमी देखील तुम्हाला सांगणार आहे। केंद्र शासनाने म्हणजेच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेला पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच 2031 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। यासाठी साधारणतः 3,15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये नवीन शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्याचेही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत राहतील, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे। ही शेतकऱ्यांसाठी खरोखर आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ही देखील आता कर्जमाफीची बातमी आता समोर आलेली आपण जाणून घेणार आहोत। कर्जमाफीसाठी सरकारकडून निधी मंजूर झाला असून आता ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचे पैसे देखील मिळणार आहेत। आता EKYC ज्या शेतकऱ्यांची झाली आहे त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांसाठी आता पहिली यादी जुलै महिन्यातच प्रसिद्ध झाली आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेले आहे आणि ज्यांनी बँकेत किंवा CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच EKYC पूर्ण केले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत। जर तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले असेल की आणि तुम्ही EKYC पूर्ण केले असेल तर 100% तुमच्याही खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। जर तुमच्या कोणत्या बँका मार्च नंतरच्या व्याजासाठी किंवा नील प्रमाणपत्रासाठी त्रास देत असतील तर तुम्ही थेट उपनिबंध कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकता आणि ज्यांनी 0 ITR भरला आहे त्यांना कर्जमाफीतून वगळले जाणार नाही, मात्र जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा। आता शेतकरी बांधवांनो, ज्यांचे नाव पहिल्या यादीत आले आहे म्हणजे पहिल्या यादीत आले नाही त्यांनी काळजी करू नका। 10 ऑगस्टला कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार आहे। राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही कर्जमाफीची माहिती दिली आहे। त्यामुळे दुसऱ्या यादीची वाट बघा आणि तोपर्यंत EKYC अशा आणि आधार लिंकिंग पूर्ण करून ठेवा।
शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजूनही फार्मिंग हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता शेतकरी बांधवांनो, पीएम किसान म्हणजेच पीक विम्याबाबत महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. ती देखील माहिती आपण जाणून घेऊया. पीक विमा कंपन्यांकडून सध्या क्लेम कॅल्क्युलेशन आणि लॉट तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर क्लेम कॅल्क्युलेशन किंवा रक्कम दाखवत आहे त्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होणार का हे घरबसल्या तपासता येते. पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा आणि तुमचे स्टेटस तपासा. जर तिथे काही रक्कम दाखवत असेल तर समजा तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. समजा 10,000 रुपये दाखवत असेल तर 10,000 रुपये येतील. 20,000 रुपये दाखवत असेल तर 20,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. जर काहीच दाखवत नसेल तर मात्र पैसे जमा होणार नाहीत. मोबाईलवर स्टेटस तपासता येत नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर किंवा EKYC म्हणजेच ई सेवा केंद्रावर जा आणि तिथे तुमचे पीक विमा स्टेटस तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या लाभासाठी फार्मर आयडी असणे, EKYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच EKYC पाहणी वेळेत करणे देखील महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आता हे देखील तुम्हाला सांगणार आहे. सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागणाऱ्या निधीची तयारी सुरू आहे. म्हणजेच आता निधीची तयारी सुरू देखील केलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सहकार मंत्र्यांनी देखील याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल. हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी 3 महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. पहिले काम EKYC पूर्ण करा. दुसरे काम आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. तिसरे काम फार्मर आयडी काढून घ्या. हे 3 कामे केली तरच पैसे जमा होतील हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आता शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातम्याच्या थोडक्यात सारांश सांगतो. पहिली गोष्ट, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार नाही आणि कोणत्याही पात्र शेतकऱ्याला यातून वगळले जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पीएम किसान योजनेला 2031 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तिसरी गोष्ट, कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून EKYC पूर्ण केल्याच्या खात्यावर पैसे जमा होत आहे. चौथी गोष्ट, 10 ऑगस्टला कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार आहे. आणि पाचवी गोष्ट, पीक विमा स्टेटस तपासता आणि रक्कम दाखवत असेल तरच लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यावरती येतील. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला यापैकी कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि अधिकृत शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी फार्मिंग हेल्पलाईन चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन बेलवर ऑलवरती सेट करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.